इथे मीरा नाहीये आणि ह्याला भाजी सुचतीये। हाँ मीरा बोल। काय झालं? नाही 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 काहीच नाही, बोला। सर ते मेल हो मी मेल चेक करतो अँड आय विल गेट बॅक टू यू। हो ओके। मीरा हॅलो हॅलो सावलीताई, हॅलो हॅलो हॅलो, माझा आवाज येतोय का? तुझा आवाज ब्रेक होतोय। हॅलो आत्या, काय झालं? कदाचित ना नेटवर्क वीक आहे। हॅलो सावलीताई, आता आवाज येतोय? हो अनन्या, मला तुझा आवाज येतोय, बोल। वहिनी कुठे आहे? मीरा इथेच आहे, पण तिकडे काय चाललंय? एका रात्रीच्या दुराव्याने काही फरक पडलाय का? कारण मीराला अजिबात करमत नाही, ती जेवली सुद्धा नाहीये। ओ माय गॉड। सावलीताई, वहिनीकडे देते का फोन? वेदाला बोलायचे तिच्याशी। हा जरा। हॅलो आई, तू कुठे आहेस? मी तुला खूप मिस करते, तू ये ना लवकर घरी। या वेदाचा जीव घ्यायचाय। तयारी कर मंजिरी, तयारी कर। पण तू लक्षात ठेवे। यस यस। दादा थँक्यू। नर्मदा, मीरा आली का? नाही अजून। पण दादा, तुला तरी कसं पटतंय रे? काय? नाही म्हणजे घरातली सून अशी कुणाकडेही जाऊन राहतीये, बरं दिसतं का? नर्मदा, एक तर ती कोणाकडे तरी जाऊन राहत नाहीये। ती जिजाकडे जाऊन राहते, ती अनन्याची मैत्रीण आहे। आणि माझ्या मुलीवर आणि सुनेवर पूर्ण विश्वास आहे। बघ बाबा, तुला पटतंय तर जाऊ दे, पण मला आता हे सहन होत नाही। अजिबात सहन होत नाही। सगळी घरातली कामं मी एकटीने करायची का? वहिनींनी मोलकरीण करून ठेवलेली आहे माझी। नर्मदा, नर्मदा, जरा तारतम्य ठेव। आत्ता आलेत ते घरी, लगेच तक्रारी करू नकोस। तक्रार? नाही नाही, मी कशी काय तक्रार करणार? उपयोग काय त्याचा? कारण माझा दादा माझी बाजू कधी घेतच नाही ना। पण मी आज बोलणार आहे। या घरात सतत माझा अपमान होतो
आणि आता सहनशक्तीच्या पलीकडे गेलाय सगळं. हो दादासाहेब, म्हणजे मी बघतोय ना, खूप स्ट्रेसमध्ये आहे मामा. वेळेवर खात पीत नाहीये, रात्री नीट झोपत नाहीये, खूप टेन्शन आलंय. हे बघा, घर म्हणलं की छोट्या मोठ्या बरोबरी होत असतात. नर्मदा, जरा सोडून द्यायला शिक आता. दादा, आताही मीच सोडायचं का? लहान असल्यापासून हेच करतेय मी, कोणी समजूनच घेत नाही मला, आणि आजही तेच होतंय. दरवेळेस मी का ऍडजस्ट करायचं? पुन्हा तेच. तुला वाटतंय तसं काही नाहीये. आहे दादा, आहे. सगळ्यांना असं वाटतं की मीच चुकलीये, माझीच चूक आहे. बरोबरच आहे म्हणा, माझी पडती बाजू आहे ना. नर्मदा, पुरे पुरे झालं. हे बघ मला कळतंय की तू हे सगळं माझ्यामुळे बोलतेस. म्हणजे त्या दिवशी ते मंगळसूत्राचं प्रकरण झालं तेव्हा चिडले होते मी तुझ्यावरती, पण ते तेवढ्यापुरतं होतं. पण आता मी तुझ्याशी काहीच वाईट वागत नाहीये, आणि तरी तुला तसं वाटत असेल ना, तर हात जोडून माफी मागते मी तुझी. हवं तर पाया पडते, चालेल का? पण प्लीज प्लीज कुरबुर करू नकोस. वा वहिनी वा, हे बरं आहे. हे म्हणजे असं झालं, आधी लाथ मारायची आणि वर म्हणायचं सॉरी हा, चुकून लागली लाथ. किती नाटकं कराल तुम्ही, किती नाटकं? आता बास झाली तुमची नाटकं. नर्मदा, बास झाला. बंद करा तुमचे हे बाष्कळ आणि पोरकट वाद. मीरा आणि अथर्वच्या नात्यासाठी मी थोडा वेळ मवाळ वागतोय, पण याचा अर्थ असा नाहीये की घरात कुणीही कसंही वागलेलं मी खपवून घेणार आहे. मला बहीण आणि बायको या दोघी सारख्याच आहेत. तुमच्यातली जी काय भांडणं आहेत ना, ती तुमची तुम्ही मिटवा. मला पुन्हा या घरात हे असले वाद नको आहेत. माझ्याशी वैर घेऊ नकोस, टिकाव लागणार नाही तुझा.